येते ना आनंदी? नाही. का नाही येते आई? अगं बाळा, तिला काम आहेत म्हणून नाही जमणार तिला म्हणाल. अरे दादा, पण तू सांगितलंस का? आम्ही सगळे आहोत. पाटकर काका काकू पण आलेत, हे पण सांगितलंस का? सगळ्यांना सॉरी म्हणाली आहे आणि म्हणाली सगळ्यांनी खाऊन घ्या. आई असं कसं म्हणाली? तिला तू सांगितलंस का मी वाट बघते तिची? सांगितलं, तूच वाट बघतेस असं मी तिला सांगितलं. तर म्हणाली काम आहे, काय करणार, नाही यायला जमणार. आता काय करणार म्हणजे? मी घेऊन येते तिला. बाळा असं कसं? आनंदी काम करते की नाही? आणि तूच म्हणाली होतीस की ती काम करत असताना आपण कोणीही तिला डिस्टर्ब करायला जायचं नाही, हो की नाही? तेव्हा येईल ती. आपण हे खाऊन घेऊया. तिच्या वाटणीचा ठेवूया, आपण सुरू करू. सावकाश हा आई, गरम आहे. बाबा, आई घ्या ना तुम्ही सुद्धा प्लीज. हो. चिंगी, तुझ्या आवडीचा चीज पिझ्झा आहे. तो चीज पिझ्झा मला स्वतःला खाता येत नाही, तू मला शिकवायचं आहे. कारण ते मी खायला लागलो ना की ते चीज सगळं सांडतं. आनंदी, इकडे तर कसलंच काम दिसत नाहीये. इकडेही काही नाहीये. हो ना, इथे कुठेच काही काम दिसत नाहीये. खरं आहे. आणि म्हणते मी काम करते, होय रंग पण सुकलेले आहेत, काही दिसत नाही रंगकाम तिचं. आणि पाटकर ही मशीन आहे, पण ही मशीन काही सुरू नाहीये बघा. हे वरच आहे ना जोडलेलं. आणि मग काय बोलते ही? बरं, हे जे चित्र लटकवण्याचं काही स्टँड आहे ते चित्रही दिसत नाही. मग काय कसलं काम? ताई, म्हणजे एकंदरीत इकडे कामाचा कसलाच रागरंग दिसत नाही. म्हणून मी तुला विचारते की कसलं काम करत होतीस, बोल. आणि तू जरी कसलं काम करत असशील तरी ते आमच्या सगळ्यांपेक्षा महत्वाचं आहे का? आणि आई, तुला माहितीये का, आम्ही ना वरती पिझ्झा खात होतो पण मज्जाच येत नव्हती, म्हणून मी तुझ्यासाठी इथे पिझ्झा घेऊन आली. हो, तुझ्याशिवाय पिझ्झा पार्टीला कसली मजा. मग म्हटलं तुला इथेच आणून पिझ्झा खायला घालावा. चल बस. कुठे बसले? अहो, चल, हट्ट नाही करायचा. चल उठ, चल 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 चल, आईला काम करू दे. हा, उठ, चल 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 चल. ओके, चल 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 चल, चला चला चला. आनंदी, चला. जागत बसू नकोस, लवकर झोप. हा, गुड नाईट. गुड नाईट. वर्षा, हिला घेऊन जा. चिंगू, शहाणीपणी केली. काय झालं बाबा? आनंदी, हे जे काही चाललंय ना ते बरोबर नाहीये. राघव चिडलाय कशावरून ते तुम्ही दोघेही सांगत नाही आहात. नाही, आता ते चिडणं एका बाजूला ठेवलं आपण, पण आपली बायको 2 दिवस घराबाहेर आहे याचंही त्याला काही वाटत नाही. म्हणजे आम्ही सगळे तुला भेटायला आलो,
पण तो आला नाही. मी तुला रमासारखी म्हणतो, पण ना रमात आणि तुझ्यामध्ये मूलभूत फरक आहे. रमानं त्याला घराबाहेर काढलं असतं, पण स्वतः घराबाहेर गेली नसती. ती कदाचित तेच आवडत असेल त्यांना. नाही, मला माहिती आहे तू त्याच्याशी काही बोलणार नाहीस, त्याला कसला जाब विचारणार नाहीस, कारण तू तशी नाहीयेस. तू सगळा त्रास स्वतः सहन करशील आणि तुला होणारा हा त्रास मला सहन होत नाहीये. म्हणून मी आता राघवशी जाऊन बोलतो, त्याला सांगतो की हे चालणार नाही म्हणून. त्याला चांगला धमस देतो मी, मग बघूया तो कसा काय वागतो ते. नाही नाही बाबा, मी घालवेन यांचा राग. खरंच तुम्ही असं बळजबरीने चिडून यांचा राग घालवणार असाल तर तसं नकोय मला. या सगळ्या प्रेमाचं मूळ हे रमाते. त्यांच्याशिवाय माझ्या कुठल्याही नात्याला काही अर्थ नाहीये. मी जरी गेले ना घरी रमाताई आणि हट्टाने प्रेम मिळवण्याचा प्रयत्न केला तर मी तुटत जाईल यांच्यापासून. म्हणून त्यांच्या जवळ राहून तुटण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहून ना रमाताई मी ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करेन. आता माझ्यासाठी प्रेम काय माहितीये का रमाताई? मी यांना डबा देते ना ऑफिसला जातं तेव्हा, हे जेव्हा घरी येतं आणि तो डबा व्यवस्थित संपलेला असतो ना, ते माझ्यासाठी प्रेम. हे ऑफिसमधून दमून येतात ना रमाताई आणि घरात येता बरोबर आनंदी म्हणून हाक मारतात, त्यात मला खूप समाधान मिळतं आणि त्यात मला प्रेम दिसतं. हे प्रेम नाही ना मिळालं रमाताई मला तर आपल्या घरात माझी घुसमट होत राहील. तुम्ही नका आग्रह करू रमाताई, ह्यांच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. मी हात जोडते, या तुम्ही आता, मी आहे इथे. आणि असंही हे वाट बघत असतील ना आता तुमची, मी झोपते आता. कसली शिक्षा राघव? कुठल्या चुकीची शिक्षा? ती जे काही बोलू पाहते ते सुद्धा तुला ऐकून घ्यायचं नाहीये. आतापर्यंत इतक्या केसेस लढलास तू, कुणावरती अन्याय होऊ नये असं तुला वाटतं ना? मग आता स्वतःच्याच घरात स्वतःच्या बायकोवरती अन्याय करतोयस राघव? याच्याने कुणाला न्याय मिळणार आहे? मिळणार आहे ते फक्त समाधान, आणि ते तुला तुझा राग, तुझा अहंकार सुखावल्याचं समाधान, आणि ते मला मान्य नाही. राघव, मी आता जे काही बोलतेय ना ते आनंदी शिवाय तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्यातल्या दुआ आहे ती. तू म्हणतोस ना आपल्याला दूर ठेवलं तिने, पण आपल्याला एकत्र आणणारी आनंदीच आहे. तिच्यामुळे आपण पुन्हा एकदा भेटू शकलो. राघव, आनंदीचे आपल्यावरती अनंत उपकार आहे, आणि तू चुकीचं वागतोयस तिच्याशी. माझ्यासाठी तिच्याशी हे असं वागू नकोस. काय ग, कसला आवाज आला? अगं बाई, हे काय? अरे रे रे रे, काय ग हे सांडून ठेवलंस? 2 घोट चहाची अपेक्षा होती तुझ्याकडनं, सांडवले सगळे तांदूळ, केला पसारा. आई, तू मलाच का बोलतेस ग? सकाळी उठल्यापासून सगळं आवरतेय मी. काल रात्रीची भांडी ही बघ, ही अजून घासायची पडलीत. त्या चिंगीला मुश्किलीने तयार करून शाळेत पाठवलंय मी. ऑफिसला सांगितलंय की मी लेट येते म्हणून, आणि हे सगळं करत बसलीये. वर तू मलाच बोल. अगं माझी आई गुडघे नाही काम करत माझे, म्हणून मी नाही उठले जाग्यावरून. आई, जरा मदत कर ना, मी चहा करून देते तुला. बाळा, तू चहाचा आमिष लाग दाखवशील, गुडघ्यांचं काय करू सांग मला, काय करू? मला बघा उभं पण नाही राहत. आई, कर ना ग मदत, तुला तेवढाच लवकर चहा मिळेल. कर मदत, हा प्लीज. काय कसं म्हणजे मला काय? आनंदीला फोन कर ना. आई,
तिने नाही सांगितलंय ना? हा पण तरी पण सांग ना, गळ घालूया ना आपण तिला. ये म्हणा बाई, आईने सांगितलं म्हणून सांग. कर फोन कर. आई अगं कर फोन कर. मी करते ते. दे दे दे. मी प्रयत्न करते झाडण्याचा कसा तरी. देवा. आपली चिंगी कुठे आहे? ती गेली शाळेत. घे पाय माझे. हे चिंगीच्या शाळेत द्यायचं होतं. आज प्रोजेक्ट होता तिचा. मी करते ताई. अगं राहून उकळला का ग? हो. आई चहा देते. हा बघ उकळला असं. येते. हा आनंदी. हो येते. हो ये. झाला का ग चहा? झाला. बाई ग, आज खरं चहा मिळेल. रोज गरम पाणीच पीत होते. ब्रेड बटर देतेस का ग? हो देते. वा वा वा. आय एम सॉरी, म्हणजे मी अशा होममेड वस्तूंचा बिझनेस करतो. त्यात तुमचाही फायदा आहे. आणि तसंही तुम्ही 500 गुड्या बनवल्यात, त्यातले फक्त 30 हवेत. एवढ्या गुड्या? हा, त्याचे 30,000 रुपये होतील. माहितीये मला, रेवाने सांगितलं मला. तीस पीस आहेत ना की संपले? नाही म्हणजे रेवा म्हणाली होती की आईने कुठलंही प्रोडक्ट केलं की ते आधी सोसायटीमध्येच संपतं. संपले म्हणून आईचा गोंधळ झाला. पण आई बनवेल 30 पीस. नाही, कळतंय मला की पाडवा 2 दिवसांवर आलाय, पण तुम्ही बनवून देऊ शकाल का मला 30 पीसेस? काय, मी अशी कामं कधी घेतली नाहीये. म्हणजे आई छोट्या ऑर्डर घेत नाही असं म्हणायचं आईला. ते आई ना 1000 पीस, 2000 पीस, 3000 पीस असे बनवते. नाही म्हणजे तुम्ही थोडा विचार केला तरी चालेल, कारण माझा एवढा मोठा बिझनेस नाहीये. मला फक्त 30 पीसेस हवे. फक्त ते लवकरात लवकर कळवा म्हणजे बरं होईल. काय वेळ नाहीये ना, तसं मला दुसरीकडे विचारायला. खरं तर गुढी कुठेही मिळू शकेल, पण तुम्ही बनवलेली गुढी कुठेही मिळणार नाही. म्हणून प्लीज जमलं तर बघा आणि कळवा मला. हे माझं कार्ड. थँक्स रेवा.
आई याला बिझनेस म्हणतात. हा असा एक माणूस आपल्या दारात येतो, मी तुझ्यासाठी जी वस्तू बनवली त्याला ती आवडते आणि तुम्हाला ऑर्डर देतो. 30,000ची ऑर्डर चिंगी, असं थोडी असतं बाळा. अगं पण तू एवढं छान छान करतेस ना तयार. हो पण अशा वस्तू विकल्या नाहीये मी चिंगी, मी आवड म्हणून करते, आपल्या माणसांसाठी करते मी. मग आता बिझनेस म्हणून कर. ते नंतर बघूयात आपण. नंतरला अंतर. काय बोललीस? अगं म्हणजे ते आई सोसायटीचे मोठे काका आहेत ना, त्यांना असं म्हणताना मी ऐकलं होतं. पण ते सगळं सोड, तू ऐक ना आई, हा ना चांगला चान्स आहे आई. आई तुला माहितीये शाळेत सगळ्यांना माहितीये का रेवाच्या आईला काय काय बनवता येतं. तर मी फक्त तुझं प्रमोशन करते, दॅट्स इट. तू फार विचार नको करू आई, हो म्हणून टाक त्यांना. हो बाळा, पण एवढं सगळं कसं करणार आहे मी? तुझ्या प्रोजेक्ट साठी एक बनवली मी, पण एवढ्या 2 दिवसात 30 गुड्या नाही ग शक्य. अगं काही नाही ग, जमेल तुला. एवढं सगळं काम तू घरात करतेस की नाही? तू पण कशी राहील. फोन कुठे ठेवला मी? तिथे कुठे शोधते? इथे. लवकर कर फोन. 8 9 8 कडाय. रिंग गेली. हॅलो, हा नमस्कार, मी चिंगीची रेवाची आई बोलते. ते तुम्हाला गुड्या हव्यात ना बनवून? मिळतील. हा मी देईन तुम्हाला गुड्या बनवून, अगदी वेळेत देईन. हा हो हो. ऑर्डर मिळाली, पहिली ऑर्डर मिळाली. वा 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 आनंदी, तुला काम मिळालंय. आता त्यातनं तुला आनंद मिळणार, पैसे मिळणार, सगळ्याची नव्यानं सुरुवात होणार. खरं सांगू आनंदी, या पाडव्याला तू तुझ्या नवीन आयुष्याची गुढी उभारणार आहेस. अभिनंदन. थँक्यू. ऑर्डर मिळाली. खूप काम बाकी आहे माझं. की बाय माझी पहिलीच ऑर्डर आहे. मी त्यांना वेळेत नाही दिलं हे सगळं तर माझं पुढे काही होणार नाही. का? कसं होणार नाही? आई, अगं तू हुशार आहेस, तुझ्या हाताला वेग आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू सगळी कामं प्रामाणिकपणे आनंदाने करतेस. आई बरोबर आहे सगळं, पण घड्याळ्याच्या ठोक्यांचं काय करू मी? त्यांना मागे पाडायचं आपण. सांग काय करू मी? नाही नाही आई, तुम्ही कशाला काय करताय? तुम्ही इथे बसा फक्त. अगं त्यात काय आहे? तसं बघायला गेलं ना तर हल्ली मला दुपारची झोपच येत नाही, त्यामुळे माझा सुद्धा वेळ जाईल आणि तुलाही थोडी मदत होईल. सांग ना काय करू मी? खरंच? हा खरंच? अगदी खरं. हे ठेवा. हा हे बघा, हे कापड आहे ना, हा हे असं इथून असे कापायचंय का? हा मग मी कुंड्यांचं काम पूर्ण कर. चालेल चालेल. हा ही घेऊ? हो ती घ्या. नाही काही म्हणालात तुम्ही, ऐकलं मी माझ्या कानाने. कुठे काय काम करतोय मी, काही नाही बोललो. बाई 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 बाई, तुम्ही काम करता का? हा? तुम्ही नका लक्ष देऊ यांच्याकडे. मी कशाला लक्ष देते? मला काही दुसरी कामं नाहीत का यांच्याकडे लक्ष देण्याशिवाय? मी म्हटलं मला हे छान दिसतंय इथे बसलात तुम्ही, हे एवढं सुंदर सुंदर काय काय करताय. आनंदी इथेच आणतेस का चहा? मी बसते इथेच. जा बाळा जा. ठीक आहे आई, बसा तुम्ही इथे, मी चहा घेऊन येते. हा ऐक ऐक, मी काय म्हणते, नुसती बसले तर टोमण्यावर टोमणे बसतील, त्यापेक्षा माझ्या गुडघ्याला सोसेल असं बारीकसं काम दे बाळा मला, ते करत बसते मी. आई एक काम करा, तुम्ही सुईमध्ये धागा होऊन ठेवा. एवढंच ना? डोळ्यांवर ताण आला तर गुडघे दुखत नाहीत ना? काहीतरी काय बोलताय तुम्ही? पाटकर, याला सुई म्हणतात.
अरे वा, सगळे इथेच आहे. हे काय करताय? आम्ही ना जिम्मा फुगडी खेळतो अगं. आता भसफुगडी चालू आहे, येते खेळायला. काय गाई उगाच काहीतरी बोलते. हे, पण सांगा ना काय करताय काय? अगं आम्ही कामाचा आनंद घेत घेत काम करतोय म्हणून हसतो एवढे. अच्छा, करा करा, आनंद घेत घेत काम करा. पण मला काही काम सांगू नका बाई, मी ना खूप दमली आज. दमलीस ना तू? हो, तू अशीच बसून राहा. चालेल ना? हा ठीक आहे. ताई बसा तुम्ही. मी सगळ्यांसाठी चहा आणते. हे बघा, हे ना असं आहे हिचं. काम करायचं नाही म्हटलं ना तरी हिला बघून कामाचा उत्साह येतो. चला मी पण करते. मला सांगा मी काय करू? तुला काम हवं ना? हा. ठीक आहे, हे सगळं काम कर. हे जे असं केलं ना आम्ही असे तयार, तसं ह्याचं तयार कर. घे ठीक हे आहे. याचं का? ह्याला ह्या पट्ट्या आधी जोडायच्या. आनंदी, खूप एन्जॉय करतेस ना हे काम? पण आता थांबू नकोस हा. आता हे गुड्यांचं काम संपलं ना की नवीन काम सुरू कर. मी तुला सांगू का, तू ना नेकलेसचं डिझाईन तयार कर. खूप छान करशील तू. मी ऑफिसला जाते ना तिकडे घेऊन जाईन. मी तिकडे मार्केटिंग करीन. तेवढं तरी नक्कीच जमेल मला. तेवढं तरी वर्षात अहो किती मदत करताय तुम्ही मला. आता दिवसभर काम करता तुम्ही आणि आज घरी आल्यानंतर मला माझ्या कामात मदत केली. खूप करता तुम्ही माझ्यासाठी खरंच. हो, पण तुझ्या एवढी एक्सपर्ट नाहीये ना मी. झोप येते ना तुम्हाला? हा, नाही नाही. ठीक आहे, जागरणाची सवय नाही तुम्हाला माहिती आहे मला. अगं नाही ग. मी इथे एकटी बसून राहणार, मला झोप येईल की नाही असं वाटतंय ना तुम्हाला, म्हणून इथे सोबतीला बसलायत ना? अगं नाही, सहज बसलीये मी. माहितीये मला वर्षाताई, तुम्ही कायम माझ्या सोबत असतात. खरंच दिवसभर इतकं काम करतात, दमत असाल ना तुम्ही. स्वतःची काळजी घ्यायला हवी तुम्ही. बरं एक काम करा, तर जा बरं झोपा, मी पण झोपते. अगं पण तू कुठे झोपशील? इथे सोफ्यावर. या घरातलं ना कुणी ना कुणीतरी ह्या सोफ्यावर झोपतच. या सोफ्यावर झोपल्यावर कसं वाटतं मला माहितीये. आपल्या घरात राहून सुद्धा ना आपल्या घरात आपण नाही होत असं वाटतं. ते काही नाही आनंदी, तू चल उठ, आपण दोघी आई बरोबर झोपू. आईच्या खोलीत चल. वर्षाताई खरंच झोपते मी इथे. अगं हे बघा, सकाळी माझी बरीच कामं असतात, मला लवकर उठावं लागतं. मी इथे झोपते खरंच. बरं ठीक आहे, पण तुला झोप लागली नाही तर लगेच मला उठवायला ये. ती वेळच येणार नाही वर्षाताई. मी इतकी दमलीये ना आज की पडल्या पडल्या झोप येणार आहे मला. खरं सांगू, मला सुद्धा पडल्या पडल्या झोप लागणार आहे. ते मगाशी काही विचारायचं होतं तुम्हाला. हा, ते ऑफिसमध्ये पूजा आहे आणि सगळ्यांच्या बायका येणार आहेत. तर आमचे साहेब म्हणत होते तूही यावंस, असं तुला जमणार असेल तर. हे पाय माझे. काय झालं? हो, आधी तरी सांगायचं तुम्ही मला. आता ती गुड्यांची ऑर्डर घेऊन ठेवली आहे ना मी. किती वेळ लागेल याचा अंदाजच येत नाहीये मला. नाही, मला आवडलंच तर तुमच्यासोबत ऑफिसमध्ये यायला. मी प्रयत्न करते, पण तुम्ही. काही हरकत नाहीये, मी काहीतरी कारण सांगेन तिकडे. हो. आई, ऐकलं मी सगळं. का नाही म्हणालीस ना? जायचं होतं ना, तेवढंच बोलणं झालं असतं, भांडण मिटायला मदत झाली असते बाळा. ती ऑर्डर महत्वाची वाटली का तुला? आनंदी, आयुष्यात कशाला महत्व द्यायचं हे तुला समजलं पाहिजे. करिअरच्या नादापायी आपल्या संसाराची वाट लावू नकोस. आई, मलाही आवडलं असतं ना यांच्यासोबत जायला, पण त्या गुढ्या आता कोणाच्या तरी घरात उभ्या राहणार आहेत ना आई. आणि ज्या माणसांच्या घरात त्या गुढ्या जाणार आहेत, त्या माणसांचा आनंद माझ्या आनंदासाठी मी का बाजूला ठेवू आई? आता मी ही जबाबदारी घेतली आहे ना, तर ती पूर्ण पण करायला हवी. माझं कर्तव्य आहे ते आता. आई, मला खरंच आवडलं असतं यांच्यासोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जायला. नाही, बघते मी काम पटापट संपवण्याचा प्रयत्न करते, मग जाते वाटलं तर. बघ, ऑर्डरी काय ग, आता एक मिळालीच तुला, 100 मिळतील. पण
घरातली नाती सांभाळावी लागतात. कामाच्या पायी आपल्या संसाराला देशोधडीला लावू नकोस म्हणजे झालं. वा, स्टुडिओ छान सजवलाय. थँक्यू. ह्या तुमच्या 30 गुढ्या. बर, आनंदी, पैशाचं काय करायचं माहितीये ना? आयत्या वेळी ऑर्डर दिली होती म्हणून पैसे जास्त देणार आहे मी. नाही हो, आपलं जेवढं ठरलं तेवढंच द्या तुम्ही. अहो ताई, तुमच्या मेहनतीचे आहेत ते, यांच्या बोलण्यावरनं नाही देणार आहे मी. नंदू, तू? अरे किती वर्षांनी भेटलास? वर्षाताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे मी शिवानंद गावडे. ते कॉलेजवरच्या आय कार्डचं नाव आहे. ए आनंदी, मी याला कॉलेजमध्ये ना नंदूच म्हणायचे. काय रे नंदू? आणि तुमची पण कॉलेजची सवय गेली नाही अजून. तू म्हण. तुझी पण कॉलेजची सवय गेली नाही अजून. कुठली? भांडणाची. नंदू, समोरच्याला बोलायची संधीच देत नाहीत या. ही जशी आजही फोनवर दिली नाही यांनी. ए नंदू, काय बोलणार होतास रे तू? हा, उलट इथे येऊन बसला असतास माझ्या बहिणीच्या डोक्यावर. मी होते म्हणून नशीब. वर्षाताई, आता असू द्या ना. आता असू देत काय असू देत, याला चांगली ओळखते मी. कॉलेज मधला मित्र आहे माझा हा. काय रे नंदू? शिवानंद. पण मी नंदूच म्हणणार. आनंदी, कॉलेजची 4 वर्ष हा माझ्याशी बोललाच नाही. नंतर शेवटच्या 3 महिन्यात आमची मैत्री झाली. खूप हुशार होता ना अभ्यासात. याच्या नोट्स हव्या होत्या मला, म्हणून मीच मैत्री केली याच्याशी. पण तू अजून तसाच आहेस रे नंदू. तुम्ही पण तशाच आहात अजून. तू पण तशीच आहेस अजून. पण इथे अशी भेटशील असं वाटलं नव्हतं. का घाबरलास मला बघून? मी कशाला घाबरू? इथे कामासाठी आलो होतो. मग झालं का? हो. मिळाली ऑर्डर? हो. मग आता? हो. थँक्स. ए नंदू, नुसतं थँक्स चालणार नाही हा. आता आनंदीचं छान प्रमोशन झालं पाहिजे. सगळ्यांना कळलं पाहिजे आनंदी बद्दल. नक्कीच. एवढ्या वेळेत आणि एवढं छान काम होत असेल तर प्रमोशन व्हायलाच हवं. घे बाय माझे. हा. अहो, गुढीबद्दल सांगायचंच राहिलं. थांबा. आपण नेहमी जी गुढी उभारतो त्यातली कुठलीही गोष्ट वाया जात नाही. म्हणजे जसं तांब्या झाला किंवा साडी झाली, त्याचा उपयोग आपण करतोच ना. पण ह्या गुढीचं मात्र तसं नसतं. एकदा पाडवा साजरा झाला की मग ही धूळ खात पडत असते. विचार केला की ह्या गुढीतून एक सुंदर झाड निर्माण झालं तर कसं काय? हे बघा, बिया पडल्या ना इथे. हा, एकदा का पाडवा साजरा झाला की रोज पाणी घालायचं. मग छान रोप तयार होईल. आणि ते रोप मोठं झालं की ते मोठ्या कुंडीत लावायचं. ह्याने काय होईल माहिती? तुम्ही आता ज्यांना ज्यांना गुढ्या देणार ना, त्यांना हा पाडवा आयुष्यभर लक्षात राहील. छान आयडिया आहे. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. हे मला कस्टमरला समजावायला खूप सोपं जाईल. पण आता निघा तुम्ही, कारण सगळेजण वाट बघत असतील ना गुढीची. हो हो, निघाला. थँक्यू. हा, वर्षा, येतो. शिवानंद गावडे. हा, शेफ मामा. शिवानंद गावडे. हेच तुझ्यापेक्षा नाव जड वाटायचं म्हणून तुझं नाव नंदू ठेवलं ना रे. माझ्यासाठी तू नंदूच. बरं, नंदू. त्या आनंदी ताई कुठे आहेत? का? तिच्याकडे काय काम आहे तुझं? नको ना तोप टाकल्यासारखं बोलूस. तू समोर आलीस की आजही माझी बोबडी वळते. काय रे, बोबडी वळली तुझी? हो. हा? नाही, ते
काय हो नाही ते चाललंय? पटकन बोल ना, आनंदीकडे काय काम होतं तुझं? गुढींचे पैसे द्यायला विसरलो होतो, ते पैसे द्यायला आलो होतो मी आता. हा, हे पैसे आनंदीताईंना द्यायचे. ती नाहीये, ती गेले तिच्या नवऱ्याबरोबर. आणि काय रे नंदू, माझ्या वहिनीने अक्षरशः 1.5 दिवसात तुला गुढ्या बनवून दिल्या की नाही? हो. मग एक्स्ट्रा पैसे देणार आहेस की नाही तिला? हो देणार ना. डील? डील. ओके, किती पैसे देणार आहेस एक्स्ट्रा? तू सांग. एका गुढी मागे 50 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. 50 म्हणजे 30 5 तरी 500. हा, एक मिनिट. 1500 झाले ना. हा, काय करतोय? हे 1500. हा, म्हणजे एकूण झाले म्हणजे 31,500. ठीक आहे. ए मला नको देऊस. तिच्या मेहनतीचे पैसे आहेत ना, मग ते तू तिच्या हातात दे, बरं वाटेल तिला. बरं, हे पैसे मी त्यांच्या हातात देतो. हा, पण तुला गुढी पाडव्यासाठी काय देऊ मी? मला मला का? तुला माझ्याकडनं ही गुढी. मला तुझा नंबर देशील? हो देते ना. हो, वहिनींचाच नंबर घे, नाहीतर राघवचा घेशील तर राघव कमिशन घेईल त्यात. कमिशन कसलं? सगळं ह्यांनी केलं. ह्यांची साथ नसती ना वहिनी, तर मी काहीच करू शकले नसते. यांनी मला तुझ्या मुलीबरोबर ते फोटो दाखवले. अगं ते सेम साडीतले, चिंगी आणि मी. हो, मला पण माझ्या मुलीसाठी अशीच साडी शिवून घ्यायची. एक तिला आणि एक मला. मी फोन करेल ना तुला. हो नक्की करा. मी हा प्रसाद ठेवून जाते, कोणी आलं तर द्या तुम्ही. नशीब काढलंस तू. वहिनी, नक्की तुमच्यासारखी बायको मिळवायची असेल तर काय करावं लागतं? हो सांगा ना वहिनी. म्हणजे काय उपवास वगैरे करावे लागतात? 16 पांढरे गुरुवार का 12 शुक्रवार का काय ते वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या म्हणजे मिळणार तुमच्यासारखी बायको? त्यासाठी राघव कर्णिक व्हावं लागतं. वा वहिनी, एक नंबर. मस्त क्लीन बोर्ड केलं याला. छान झाला ना कार्यक्रम? सगळे किती छान आहेत बोलायला. तुमच्या मित्रांना माझ्या हातची भाजी आवडली सांगितलं नाही तुम्ही मला कधी? सांगायचं ना. हरकत नाही, मी त्यांच्यासाठी जास्त बनवून देईन भाजी. बरं झालं ना मी आले. सगळ्यांच्या बायका आल्या होत्या. मी आले नसते तर कसं वाटलं असतं ते. पण आपलं लग्न झाल्यापासून असे कार्यक्रम झालेच नाही. आणि मुंबईत सणाच्या दिवशी कामाच्या ठिकाणी असे कार्यक्रम होतात हे पहिल्यांदा कळलं मला. बरं झालं आले. खरं सांगू, आधी भीती वाटत होती मला. काय बोलू, कसं बोलू. मी कधी भेटले नाहीये ना त्यांना. पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं मला खूप छान वाटलं. तुम्ही आहात? हो. मला वाटलं. काय वाटलं? नाही, काही नाही. बरं ठीक आहे, आत तर या. नाही नको, मी हे पैसे द्यायला आलो होतो. काल गडबडीत पैसे द्यायला विसरलो ना, सणाचा दिवस. मोजून घ्या. नाही बरोबर असते. नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही एवढ्या घाईघाईत आणि लवकर गुड्या बनवून दिल्यात मला, तर मला वर्षाचं बोलणं ऐकावं लागलं. त्यातून खरं तर मला हे आधीच कळायला हवं होतं. पण मी प्रत्येक गुढी मागे 50 रुपये जास्त दिलेत, म्हणजे एकूण 31,500. कमी आहेत का? खूप जास्त आहेत. प्रत्येकी 1000 रुपये आमच्या चिंगीने जरा जास्तच सांगितले. खरं सांगू, मला 400 रुपयेच अपेक्षित आहेत. नाही थांबा, तुम्ही एक काम करा, प्रत्येक गुढी मागे मला 370 रुपये द्या. हो नाही, परवडतंय मला. मी हिशोब करूनच सांगतेय तुम्हाला. हे घ्या तुम्ही. 370 म्हणजे 11,100.
प्रत्येक गुढी मागे तुम्हाला 50 रुपये घ्यावेच लागतील. म्हणजे 12,600. अहो नको, वरचे पैसे नकोत दादा मला. नाही असं कसं, त्यातून वर्षांनी सांगितलं म्हणजे मला ऐकावंच लागणार. तिचं बोलणं टाळत नाही, म्हणजे तिचं बोलणं टाळू शकत नाही मी. तुम्हाला पैसे घ्यावेच लागतील. आणि त्यातून तुम्ही एवढ्या सुंदर सुंदर गुढ्याही बनवून दिल्यात. थँक्स. हो. तुमच्याकडे 100 रुपये सुटायत, 100 नाही आहेत माझ्याकडे, 500 आहेत डायरेक्ट. ऐका ना, मला सरसकट 12,000 द्या तुम्ही, चालेल. म्हणजे प्रत्येक गुढी मागे तुम्ही 50चे 30 केलेत, म्हणजे माझे एक्स्ट्रा 900 रुपये जात आहेत. हा असू द्या. तुम्हाला नक्की? हो हो हो, मला परवडत आहे. बरं 6. खरं तर विचारू नये, पण ह्या गुढ्या तुम्ही कुणाला विकल्या? अहो नाही, तुम्ही बनवलेल्या गुढ्या कुठे विकल्या नाहीयेत मी. मग आमच्या उद्योगामधल्या काही महिला आहेत, त्या घरी जाऊन हा सण साजरा करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे वेळ नसतो. आणि काही महिलांच्या घरी घराला खिडक्याच नाहीयेत, तर गुढी कुठे उभारणार. पण तुम्ही या ज्या छान गुढ्या बनवून दिल्यात ना, त्या मी त्यांना भेटवस्तू म्हणून दिल्यात. म्हणजे कसं ते हा सण साजरा करू शकतात, नाही का? छान काम करता तुम्ही. पण नक्की काय करतात? म्हणजे आता ह्या सगळ्या महिला एकत्र येऊन? मी कुटीर उद्योगातल्या वस्तूंचं मार्केटिंग करून त्या विकतो. म्हणजे काही बायका अगरबत्त्या, मेणबत्त्या, दिवाळीतल्या पणत्या बनवतात, त्या मी विकतो. काही बायका जेवण वगैरे बनवतात. काही बायका पापड, लोणची, सांडगे बनवतात, ते विकतो. काही बायका शिवणकाम करतात, म्हणजे त्यांनी तयार केलेले कपडे मी होलसेल मार्केटमध्ये जाऊन विकतो. असा छोटासा सेटअप आहे माझा. खरंच? असे पैसे देऊन त्यांच्या प्रेमाची किंमत करू नको. कसा रमाचे बाबा, त्याची आव तुझ्या बाजून किती गंभीर उभे असतात. या 2,000 रुपयांनी त्यांच्या प्रेमाची किंमत होईत काय गो बाय? नाही ना. होय आबा, बरोबर असा तुमचा. त्यांचे आशीर्वाद असत म्हणून ह्यो दिवस बघताय. होय गो बाय, असो प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येऊन दे. मी जर थय असतंय ना, तर तुझ्या डोक्यावर हात ठेवले असते, तुका आशीर्वाद दिले असते आणि तुझी दृष्ट काढले असते गो बाय. आबा, तुमचा हात कायमच डोक्यावर असता माझ्या. आणि एवढी प्रेम करणारी माणसं असतात, मग दृष्ट कोणाची लागत? होय बाय, कोणाची पण दृष्ट तुका लागता कामा नये. माझा देवीकडे ह्याच मागणं असतं गो, तुझं संसार सगळा सुरळीत चांगला चालू राहा देत. बरं आबा, आता फोन ठेवते. हा, या पैशांचा नक्की काय करायचा ह्याचा पण विचार करू होय ना? कर बाय, विचार कर. हा, आम्ही पण ठेवतोय आता.